सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज 2024 हे वर्ष एंड होत आलेले आहे आणि ह्या इयर एंडलाच आपल्याला सीईटी सेलने मोठी अपडेट प्रोव्हाइड केलेली आहे. जसे की तुम्हाला माहिती असेल की एमएसटी सीईटी 2025 साठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची स्टेप नंबर 1 ही सुरू झाली होती. त्याच्यावर मी व्हिडिओसुद्धा अपलोड केलेली आहे. बट आज सीईटी सेलने स्टेप नंबर 2 पण सुरू केलेली आहे. म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची फायनल प्रोसेस जी तुम्हाला सगळ्यांना करायची आहे तर ती आजपासून तुमची सुरू झालेली आहे. आता ही स्टेप तुम्हाला कशी करायची आहे म्हणजे तुम्हाला कळलं असेल की तुम्हाला स्टेप नंबर 1 कशी करायची आहे. बट आता स्टेप नंबर 2 कशी करायची आहे, स्टेप नंबर 3 कशी करायची आहे, तर हे सगळे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. टोटल 9 स्टेप्स आहेत. सगळे स्टेप्स मी तुम्हाला A to Z पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर ह्या व्हिडिओचा एक सुद्धा पार्ट तुम्ही मिस नका करू. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड. सगळ्यात पहिले तुम्हाला यायचं आहे सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन बघायला मिळेल, सीईटी एक्झामिनेशन पोर्टल. तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ह्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 2 ऑप्शन आहेत. सगळ्यात पहिला ऑप्शन आहे साइन इन करायचा आणि दुसरा ऑप्शन आहे रजिस्टर करायचा. आता जर तुम्ही स्टेप नंबर 1 म्हणजेच तुमची प्रोफाईल क्रिएशनची स्टेप जर तुम्ही कंप्लीट नसेल केली तर तुम्ही सगळ्यात पहिले ती स्टेप कंप्लीट करून घ्या. तुम्हाला जर ती स्टेप कंप्लीट करायची असेल तर न्यू युजरच्या खाली तुम्हाला रजिस्टरचं ऑप्शन दिलेलं आहे. तर त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही स्टेप नंबर 1 कंप्लीट करू शकता. आता स्टेप नंबर 1 मध्ये तुम्हाला काय काय डिटेल्स फिल करायचे आहेत, स्टेप नंबर 1 नक्की कशी कंप्लीट करायची, तर त्याच्यावर मी ऑलरेडी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेली आहे. ती व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की चेकआउट करा. त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ती व्हिडिओ मी तुम्हाला का बघायला सांगतोय, कारण की जर तुम्ही स्टेप नंबर 1 कंप्लीट नाही केली तर तुम्ही स्टेप नंबर 2 मध्ये नाही जाऊ शकत. तर त्यामुळे सगळ्यात पहिले ती व्हिडिओ बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही प्रोफाईल क्रिएट केला असेल म्हणजे तुमची स्टेप नंबर 1 कंप्लीट केली असेल तर तुम्ही डायरेक्टली ह्या इकडे तुम्हाला साइन इनचं ऑप्शन दिलेलं आहे. या इकडे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी, ज्या पण ईमेल आय डीने तुम्ही रजिस्टर केलं होतं तर तो ईमेल आय डी ते एंटर करायचा आहे. जो पण तुम्ही पासवर्ड सेट केला होता तर तो पासवर्ड तुम्हाला इकडे एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर साइन इनचं ऑप्शन ह्या इकडे दिलेलं आहे. तर साइन इनवर क्लिक करायचं आहे. आता एकदा तुम्ही साइन इनच्या ऑप्शनवर क्लिक केलं तर त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होईल. आता हा जो इंटरफेस आहे हा तुम्हाला पुढे भरपूर वेळा बघायला मिळणार आहे, कारण की जेव्हा पण तुमचं ॲडमिट कार्ड येईल किंवा पुढे जे पण काय अपडेट वगैरे येईल तर ते तुम्हाला ह्या इंटरफेसवरच दिसणार आहे. आता सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं आहे रजिस्टर म्हणजे काय, तुम्हाला स्टेप नंबर 2 कंप्लीट करायची आहे. आता स्टेप नंबर 2 कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला वरती एक ऑप्शन दिलेला आहे सीईटी रजिस्ट्रेशन. तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिलेला आहे एमएसटी सीईटी 2025. खाली तुम्हाला काय दिलं आहे, रजिस्टर नाऊ. जर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इकडे काय लिहून दिलं होतं की रजिस्ट्रेशन विल स्टार्ट सून. तुमचं रजिस्ट्रेशन जी प्रोसेस आहे ही लवकरच सुरू होईल, पण ती सुरू झाली नव्हती. बट आता ही प्रोसेस तुमची सुरू झाली आहे. तर या इकडे तुम्हाला काय करायचं आहे की ह्या ऑप्शनवर पहिला ऑप्शन जो दिलेला आहे तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन घेणार असाल तरच तुम्हाला ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला MBA सीईटी किंवा इतर कुठली सीईटी द्यायची असेल तर खाली तुम्हाला सगळे ऑप्शन दिलेले आहेत, तर त्या तुम्ही ऑप्शनवर क्लिक करू शकता. जर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा फार्मसी किंवा ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेणार असाल तर तुम्हाला ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता ह्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस बघायला मिळेल. या इकडे सगळ्यात पहिले तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड केलेले असतील. सो सगळे तुम्ही इन्स्ट्रक्शन नीट वाचायचे आहेत. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सगळं सांगणारच आहे, तर ते पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. एकदा तुम्ही सगळं वाचल्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे चेक मार्क्सचा. तर ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक करून झाल्यानंतर आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड हा ऑप्शन दिला आहे, तर ह्यावर क्लिक करायचं आहे. आता त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होईल. आता ह्या इकडे तुम्ही बघू शकता इकडे सगळे तुमचे डिटेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. हे कोणते डिटेल्स आहेत, जे आपण पार्ट 1 मध्ये फिल केले होते, जे आपण स्टार्टिंगला सगळे फिल केले होते तर तेच सगळे डिटेल्स तुम्हाला ह्या इकडे फिलअप होऊन आलेले आहेत. तर हे सगळं तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला आता काही एडिट करायचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला वाटतं की मी माझं नेम चुकीचं एंटर केलं आहे, रॉंग एंटर केलं आहे, आता ते मला करेक्ट करायचं आहे, तर मी ह्या इकडे क्लिक करून ते करेक्ट नाही करू शकत. म्हणजे आता जरी मी इकडे क्लिक करतोय तर ते करेक्ट नाही होत आहे. जर तुम्हाला हे करेक्ट करायचं असेल तर तुम्हाला परत पार्ट नंबर 1 मध्ये म्हणजे ह्या इकडे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे ना, तुम्ही ते बघू शकता. इकडे तुम्ही क्रॉसवर क्लिक केल्यानंतर प्रोफाईलवर जायचं आहे आणि जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर तुम्ही ह्या एडिट प्रोफाईलवर क्लिक करून तुम्हाला सगळी एडिट करून घ्यायचं आहे. सो जे पण काही एडिट करायचं असेल तर सगळं तुमचे इथूनच एडिट होईल, तुमची सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन. इकडे तुम्ही एडिट करून झाल्यानंतर तुम्ही पुढे ते प्रोसीड करू शकता. ठीक आहे. आता त्याच्यानंतर खाली तुम्हाला सगळं चेक करायचं आहे की जे पण तुम्ही इन्फॉर्मेशन फिलअप केली होती तर ते सगळं करेक्ट आहे की नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दुसरा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीने नवीन प्रोफाईल पण क्रिएट करू शकता. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. सो पाहिजे असेल तर तुम्ही नवीन प्रोफाईल पण क्रिएट करू शकता. तर एकदा सगळी तुम्ही इन्फॉर्मेशन चेक करून झाल्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे एंटर सिक्युरिटी पिन गिवन बिलो. खाली एक तुम्हाला सिक्युरिटी पिन दिलेला आहे, तर आहे तसं तुम्हाला इकडे एंटर करायचं आहे. आता सिक्युरिटी पिन एंटर करून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
आता सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो पण मोबाईल नंबर तुम्ही एंटर केला होता त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तर तो OTP तुम्हाला ह्या इकडे एंटर करायचा आहे. आता एकदा तुम्ही OTP एंटर केला तर त्याच्यानंतर तुम्हाला खाली व्हेरीफाय OTPचं ऑप्शन बघायला मिळेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येईल. ह्या इकडे तुम्हाला रेडमध्ये ॲप्लिकेशन नंबर लिहून येईल. आता हा जो ॲप्लिकेशन नंबर आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि पुढे जेव्हा पण तुम्ही ह्या वेबपेजवरती लॉग इन कराल तर त्यावेळी तुम्हाला हा ॲप्लिकेशन नंबर विचारला जाईल. तर त्यामुळे हा जो ॲप्लिकेशन नंबर आहे हा कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा, कुठल्या तरी वहीमध्ये तुम्ही लिहून ठेवा, ज्याच्याने हा तुम्ही पुढे विसरणार नाही. आता एकदा तुम्ही हा ॲप्लिकेशन नंबर नोट डाऊन केलात तर त्याच्यानंतर तुम्हाला पुढे प्रोसीड करायचं आहे. आता ह्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येईल. ह्या इकडे तुम्हाला भरपूर काय काय स्टेप्स बघायला मिळतील. तुम्हाला किती स्टेप्स दिले आहेत? 9 स्टेप्स दिले आहेत. आता ह्या 9 स्टेप्समध्ये सगळ्यांच्या पुढे तुम्हाला इनकम्प्लीट बघायला मिळेल. इनकम्प्लीट सगळे तुम्हाला पुढे इनकम्प्लीट बघायला मिळेल. फक्त स्टेप नंबर 1वरच तुम्हाला कंप्लीट बघायला मिळेल, कारण की आपण स्टेप नंबर 1 कंप्लीट केलेली आहे. आता आपल्याला कंप्लीट करायची आहे स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला काय दिलं आहे? डोमिसाईल अँड कॅटेगरी डिटेल्स. तर ह्याच्या पुढे इनकम्प्लीटचं ऑप्शन आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ह्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काय काय डिटेल्स फिलअप करायला येतील. सगळ्यात पहिले तुम्हाला काय विचारलं आहे? डोमिसाईल डिटेल्स. तुमच्या डोमिसाईलची डिटेल्स विचारले. आर यू डोमिसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र? तुम्ही महाराष्ट्र स्टेटचे डोमिसाईल आहात का? म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का? जर तुम्हाला माहिती नसेल की डोमिसाईल सर्टिफिकेट काय असतं, तर हे मी माझ्या डॉक्युमेंट्सच्या व्हिडिओमध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. ते सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला दाखवलं आहे की सर्टिफिकेट कसं दिसतं, ज्याच्याने तुम्ही आयडेंटिफाय करू शकाल की तुमच्याकडे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे की नाही. तर ती एकदा तुम्ही व्हिडिओ चेकआउट करून घ्या. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्या पुढे तुम्हाला काय दिलं? येस. आता येस का दिलेलं आहे? कारण की आपण स्टेप नंबर 1वरच आपण येस सिलेक्ट केलं होतं, तर त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट हे इकडे येस लिहून आलेलं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला काय दिलं आहे? कॅटेगरी डिटेल्स. तुम्हाला कॅटेगरीची डिटेल्स एंटर करायचे आहेत. इकडे तुम्हाला विचारलं आहे कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट, तुमची कॅटेगरी कोणती आहे. इथे प्रत्येक कॅटेगरी इकडे तुम्हाला दिलेली आहे. ओपन दिलेलं आहे, SC ST दिलेले आहे, DT VJ, NT, NT1, NT2, NT3, OBC, SBC आणि SCBC. म्हणजे जे पण मराठा कॅन्डिडेट आहेत तर त्यांची SCBC कॅटेगरी पण इथे तुम्हाला दिलेली आहे. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही OBC कॅन्डिडेट असाल तर वरती तुम्हाला एक पॉपअप येईल. ह्या पॉपअपमध्ये काय दिलं आहे की तुमच्याकडे OBC कॅटेगरीला रिक्वायर्ड असणारे डॉक्युमेंट जसे की कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, हे 3 सर्टिफिकेट तुमच्याकडे असले पाहिजेत. आणि ह्याची व्हॅलिडिटी पण तुम्हाला दिलेली आहे की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी ही 31 मार्च 2026 पर्यंत असली पाहिजे. आणि हे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, जे मी आता तुम्हाला 3 डॉक्युमेंट सांगितले, हे सगळं तुम्हाला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप राऊंडची प्रोसेस, जे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे की तुमची एक कॅप राऊंडची प्रोसेस होणार आहे तुमच्या MST CETच्या एक्झामच्या नंतर. तर त्या कॅप राऊंडच्या प्रोसेसच्या वेळी हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील. ह्याच्यामध्ये हे न दिलं आहे की तुम्हाला आत्ताच अपलोड करावं लागेल, तुम्हाला कॅप राऊंडच्या प्रोसेसच्या वेळी अपलोड करावं लागेल. तर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स तेव्हापर्यंत आले पाहिजेत. तिकडे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला दिलं आहे सिलेक्ट कास्ट विच यू बिलॉंग. तुम्ही कुठल्या कास्टमधून बिलॉंग करता, तर ह्या इकडे ड्रॉपडाऊनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इकडे सगळ्या कास्टचे तुम्हाला नेम बघायला मिळतील. तुमची जी पण काय कास्ट असेल तर त्याचे पण तुम्हाला इकडे नेम बघायला मिळेल. आता फॉर एक्झाम्पल मी ह्या इकडे हे कॅटेगरी सिलेक्ट करतोय. तर खाली तुम्हाला काय विचारलं आहे? डू यू पजेस कास्ट सर्टिफिकेट, म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का. इकडे तुम्हाला 3 ऑप्शन्स बघायला मिळतील. एक आहे अवेलेबल, दुसरा आहे अप्लाइड बट नॉट रिसिव्ड आणि तिसरा आहे नॉट अप्लाइड. आणि एकालाच नाही, प्रत्येक डॉक्युमेंटच्या समोर तुम्हाला सेम ऑप्शन बघायला मिळतील. इकडे तुम्हाला काय विचारलं आहे? डू यू पजेस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. इकडे पण तुम्हाला दिलं आहे अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड, नॉट अप्लाइड. तर खाली पण तुम्हाला विचारलं आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड आणि नॉट अप्लाइड. म्हणजे तिन्ही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत की नाही आहेत तर हे तुम्हाला विचारलं आहे. आता जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इकडे अवेलेबलवर सिलेक्ट करू शकता. अवेलेबल सिलेक्ट केल्यानंतर त्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला इकडे एंटर करावा लागतो. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आत्ता नसेल तर तुम्ही नॉट अप्लाइडवर सिलेक्ट करू शकता. नॉट अप्लाइडवर सिलेक्ट केल्यानंतर खालचे जे पण ऑप्शन्स होते ते सगळे डिसेबल होतील. म्हणजे तुमच्याकडे आता कास्ट सर्टिफिकेट नाही आहे तर त्यामुळे खालचे सगळे ऑप्शन तुमचे डिसेबल झालेत. जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेटला आता अप्लाय केलेलं असेल तर इकडे अप्लाइड बट नॉट रिसिव्ड, म्हणजे तुम्ही कास्ट सर्टिफिकेटला अप्लाय केलेलं आहेत बट आत्तापर्यंत तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आलेलं नाही आहे. तर तुम्हाला इथे अप्लाइड बट नॉट रिसिव्डचं ऑप्शन दिलेलं आहे. आता अप्लाइड बट नॉट रिसिव्डवर सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला 2 डिटेल्स फिल करावे लागतील. सगळ्यात पहिला आहे कास्ट सर्टिफिकेटचा रिसिप्ट नंबर आणि दुसरा आहे कास्ट सर्टिफिकेटचा ॲप्लिकेशन नंबर. आता रिसिप्ट नंबर म्हणजे काय? जेव्हा पण तुम्ही कुठल्याही डॉक्युमेंटला अप्लाय करता ते डॉक्युमेंट लगेच तुम्हाला मिळत नाही, त्याला 1 ते 1.5 महिना लागतो. आता डॉक्युमेंटला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळते. त्या रिसिप्टवर तुम्हाला एक नंबर दिलेला असतो, तर तो नंबर तुम्हाला ह्या इकडे एंटर करावा लागेल. त्याच्यासोबत तुम्हाला ॲप्लिकेशनची डेट पण दिलेली असते, तर ती ॲप्लिकेशनची डेट तुम्हाला इकडे एंटर करावी लागेल. हे कोणाला एंटर करावं लागेल? ज्या पण मुलांनी आता कास्ट सर्टिफिकेटला अप्लाय केलेलं आहे बट अजूनही त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आलेलं नाही आहे त्या मुलांसाठी. आता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर सिम्पली तुम्ही अवेलेबलवर सिलेक्ट करू शकता.
आणि त्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्ही एंटर करू शकता. त्याच्यानंतर खाली परत सेम तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर अवेलेबल करा. जर अप्लाय केलं असेल बट आत्ता तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिव्ड करा. सिम्पली तुम्हाला खाली अजून डिटेल्स विचारले जातील. त्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटच्या रिसिप्टवरती जे पण काही डिटेल्स असतील तर ते तुम्ही ते फिलअप करू शकता. अँड सेम फॉर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अप्लाय करा. आणि जर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटला अप्लाय केलं असेल बट अजूनही तुमच्याकडे आलेलं नाही आहे त्याची रिसिप्ट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिव्ड करा. अप्लाइड बट नॉट रिसिव्ड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर, ॲप्लिकेशन डेट आणि ऑथॉरिटी नेम हे तुम्हाला सगळं विचारलं जाईल. आता बाकीची मुलं बोलतील की दादा अजून आमच्याकडे कॅटेगरीच्या सर्टिफिकेटला आम्ही अप्लाय नाही केलं आहे, आमच्याकडे फक्त कास्ट सर्टिफिकेट आहे, बाकी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अजून नाही आहे, आम्ही त्याला अप्लाय पण नाही केलं, तर आम्ही काय करायचं. तर सिम्पली तुम्हाला इकडे नॉट अप्लायडचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावर तुम्ही क्लिक करा. मग आता बरेच मुलं बोलतील की दादा ॲडमिशनच्या टायमाला प्रॉब्लेम नाही येणार. काही नका टेन्शन घेऊ, काही प्रॉब्लेम नाही येणार. आत्ता जरी तुमच्याकडे हे कुठलेही सर्टिफिकेट अवेलेबल नसतील तरी पण चालेल. जेव्हा तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करता म्हणजे जेव्हा तुमची सीईडीची एक्झाम होते तर त्याच्यानंतर ॲडमिशन प्रोसेससाठी परत एकदा ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होते आणि त्यावेळी तुम्ही हे सगळे सर्टिफिकेट अपलोड करू शकता. आत्ता जरी तुमच्याकडे कोणतेही कॅटेगरीचे सर्टिफिकेट अवेलेबल नसतील तरी पण चालेल, तुम्ही सीईडीच्या एक्झामला अप्लाय करू शकता. ठीक आहे. ह्याच्यानंतर बाकीच्या कॅटेगरीसाठी पण तुम्ही डॉक्युमेंट्स अप्लाय करू शकता. आता मी अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देतोय SC/ST कॅटेगरी. आता SC/ST कॅटेगरीवाल्यांचं एक्झाम्पल का देतोय, कारण की SC/ST कॅटेगरीवाल्यांना फक्त 2च सर्टिफिकेट अपलोड करावे लागतात. सगळ्यात पहिलं आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि दुसरं आहे तुमची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. जी पण मुलं SC/ST कॅटेगरीमधून बिलॉंग करतात त्या मुलांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे अपलोड नाही करावं लागत. फक्त तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटच तुम्हाला अपलोड करावं लागतं. तुम्हाला सिम्पली ह्या इकडे तुमची कॅटेगरी सिलेक्ट करून ओकेवर क्लिक करायचं आहे आणि ओकेवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 2च ऑप्शन दिलेले असतील, एक आहे कास्ट सर्टिफिकेट आणि एक आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. हे 2 सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल आहेत की नाही आहे तर हे तुम्हाला फक्त इकडे सिलेक्ट करायचं आहे. आता जर तुम्ही ओपनमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्हाला ते सिम्पली ओपनवर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची ॲन्युअल फॅमिली इन्कम ह्याकडे लिहून येईल. तुम्ही आधी जे स्टेप नंबर 1 मध्ये सिलेक्ट केलं होतं तर ते तुम्हाला रेंज ह्याकडे लिहून येईल. त्याच्यानंतर खाली तुम्हाला काय विचारलं आहे, डू यू बिलॉंग टू EWS. तुम्ही EWS कॅन्डिडेट आहात का, म्हणजे तुम्ही इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये बिलॉंग करता का, येस ऑर नो. येसवर क्लिक केलं तर वरती तुम्हाला एक पॉपअप येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला काही लिहून दिलं आहे की तुम्हाला EWSमध्ये बिलॉंग करतात तर तुम्हाला एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करावं लागेल. तर त्यासाठी तुम्हाला एक प्रोफार्माचा फॉर्मॅट फिल करावा लागेल. कुठला प्रोफार्मा आहे ते मी तुम्हाला दाखवतो. सिम्पली तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला ब्ल्यूमध्ये लिहून दिलं आहे की तुम्हाला प्रोफार्माचा फॉर्मॅट ओपन करण्यासाठी ह्याच्यावर तुम्ही क्लिक करा. आता ह्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक प्रोफार्माचा फॉर्मॅट ओपन होईल. तर हा तुम्हाला फॉर्मॅट डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि हा तुम्हाला फिल करायचा आहे. पुढे तुम्हाला काय केलं आहे, विच इज टू बी अपलोडेड ड्युरिंग कॅप. जेव्हा तुमची कॅपराऊंडची प्रोसेस सुरू होईल तर त्यावेळी तुम्हाला हा प्रोफार्मा अपलोड करावं लागेल. तर त्यामुळे आत्ता तुम्ही ह्याचा फॉर्मॅट डाउनलोड करून ठेवा. आता जर तुम्ही EWSमध्ये बिलॉंग नसाल करत तर सिम्पली तुम्हाला इथे नोवर क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला काय विचारलं आहे, तुमची कास्ट नेम एंटर करा. तर तुमची कास्ट नेम ह्याकडे एंटर करायची आहे. फॉर एक्झाम्पल मी कास्ट नेम एंटर करतो माझं. त्याच्या पुढे तुम्हाला विचारलं आहे, आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, म्हणजे तुम्ही PWD कॅन्डिडेट आहात का. तर ह्याकडे तुम्हाला बाय डिफॉल्ट नो म्हणून येईल, कारण की तुम्ही स्टेप नंबर 1 मध्ये PWDचा नो सिलेक्ट केला असेल तर ह्याकडे तुम्हाला नो म्हणून येईल. आणि जर तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये येस सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला ह्याकडे येस म्हणून लिहून येईल. खाली तुम्हाला विचारलं आहे मायनॉरिटी डिटेल्स, डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅटेगरी, येस ऑर नो. आता ह्या इकडे पण तुम्हाला बाय डिफॉल्ट नोमध्ये सिलेक्ट होऊन येईल, कारण की आपण स्टेप नंबर 1 मध्ये नो सिलेक्ट केलं होतं म्हणून ह्या इथे आपल्याला नो म्हणून सिलेक्ट होऊन आलेलं आहे. खाली तुम्हाला विचारलं आर यू ऑर्फन, तुम्ही ऑर्फन आहात का, येस ऑर नो. येस असेल तर येस करा आणि ह्या इकडे तुम्हाला वरती पॉपअप येईल, ते तुम्ही रीड करून तुम्ही तो प्रोफार्मा डाउनलोड करू शकता. ऑर्फन नसाल तर तुम्हाला नो करायचं आहे. आता हे सगळे तुम्ही डिटेल्स फिल करून झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट तुम्हाला विचारलेलं आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. आता आपण क्वालिफिकेशन डिटेल्स स्टेप नंबर 1 मध्येच एंटर केले होते तर त्यामुळे आता आपल्याला परत ते एंटर नाही करावे लागणार. तुम्हाला जे पण तुम्ही डिटेल्स स्टेप नंबर 1 मध्ये एंटर केले होते तर ते सगळे लिहून येतील. तर ते सगळं तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला विचारलेलं आहे एक्झामिनेशन डिटेल्स. तुम्हाला एक्झामिनेशन डिटेल्स फिल करायचे आहेत. आता एक्झामिनेशन डिटेल्स म्हणजे काय, सगळ्यात पहिले तुम्हाला दिलं आहे सिलेक्ट सब्जेक्ट ग्रुप फॉर MST CET 2025. तुम्हाला 2025च्या CETसाठी कुठल्या सब्जेक्ट ग्रुपची एक्झाम द्यायची आहे, PCB ग्रुपची एक्झाम द्यायची आहे, PCM ग्रुपची एक्झाम द्यायची आहे की दोन्ही PCM अँड PCB या दोन्ही ग्रुपची एक्झाम द्यायची आहे. आता जर तुम्हाला एकाच ग्रुपची एक्झाम द्यायची असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मला PCM ग्रुपची एक्झाम द्यायची आहे तर मी ते PCM ग्रुपला सिलेक्ट करेन. आता जर मला PCB ग्रुपची एक्झाम द्यायची असेल तर मी ते PCB ग्रुपवर सिलेक्ट करेन. आणि जर मला दोन्हीची एक्झाम द्यायची असेल म्हणजे PCMची पण द्यायची आणि PCBची पण द्यायची तर मी ते बोथवर सिलेक्ट करेन. तर फॉर एक्झाम्पल मी ते PCMवर सिलेक्ट करतो. नेक्स्ट तुम्हाला दिले सिलेक्ट लँग्वेज. तुम्हाला कुठल्या लँग्वेजमध्ये तुमचा क्वेश्चन पेपर पाहिजे. 3 लँग्वेज दिलेल्या आहेत, इंग्लिश, मराठी आणि उर्दू. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इंग्लिशवर सिलेक्ट करा.
बरेच मुलं ह्या इकडे मिस्टेक करतात, तर त्यामुळे नीट मला इकडे सिलेक्ट करायचं आहे. काही मुलं चुकून मराठी सिलेक्ट करतात किंवा काही मुलं उर्दू सिलेक्ट करतात, तर नीट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. परत मला कन्फर्म करायला येईल नक्की कुठल्या लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहिजे, ते इकडे इंग्लिशवर सिलेक्ट करायचं आहे. खाली तुम्हाला दिलं आहे तुमचं एक्झामिनेशन सेंटरचा प्रेफरन्स सिलेक्ट करा. आता प्रेफरन्स सिलेक्ट करा म्हणजे काय की नक्की तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर कुठे पाहिजे, तुमची एक्झाम सेंटर कुठे आलं पाहिजे. सगळ्यात पहिलं डिस्ट्रिक्ट तुम्हाला एंटर करायचं आहे, जे पण तुमचा पहिला प्रेफरन्स असेल. जसं की मी मुंबईमध्ये राहतो, मला मुंबईमध्येच माझं एक्झाम सेंटर पाहिजे, तर मी ह्या इकडे मुंबई सिलेक्ट करेन. मी ते मुंबई सिटी सिलेक्ट करेन. त्याच्यानंतर सेकंड प्रेफरन्स म्हणजे जर तुम्हाला मुंबईमध्ये नाही सेंटर लागलं तर अजून कुठे पाहिजे तुम्हाला, तर अजून एक ऑप्शन दिलेला आहे मुंबई सबर्बन. तर तुम्हाला मुंबई सबर्बनवर मी क्लिक करतो. तुम्हाला पाहिजे तुमची जी पण लोकेशन असेल तर ते तुम्ही लोकेशन ह्याकडे सिलेक्ट करा. तिसरा प्रेफरन्स तुम्हाला काय सिलेक्ट करायचं आहे, तर मी ते ठाणे सिलेक्ट करतो. ठाणेचा पण ऑप्शन याकडे दिलेला असेल, येस ठाणे. त्यानंतर प्रेफरन्स नंबर 4, फोर्थ प्रेफरन्स तुम्हाला कुठे पाहिजे, तर सिम्पली मी इकडे रायगडमध्ये सिलेक्ट करतो. ठीक आहे. ते तुम्ही 4 प्रेफरन्स इकडे तुम्ही सिलेक्ट करू शकता. जी पण तुम्ही लोकेशनमध्ये राहत असाल तर त्या जवळचेच तुम्ही लोकेशन सिलेक्ट करा, ज्याच्याने तुमचे एक्झाम सेंटर जरा जवळच लागेल. नाहीतर जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल आणि तुम्ही पुणे सिलेक्ट केलं पहिलाच प्रेफरन्स, तर मे बी तुमचं एक्झामिनेशन सेंटर हे पुणे लागेल. तर एकदम केअरफुली इकडे सिलेक्ट करायचं आहे. सगळं तुम्ही व्हेरीफाय करून घ्या की नक्की जे पण तुम्ही सिलेक्ट केलेत हे बरोबर आहे की नाही, आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा. आता ह्याच्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. सगळ्यात पहिला ऑप्शन आहे तुमचा फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी आणि दुसरं ऑप्शन आहे तुमची सिग्नेचर अपलोड करण्यासाठी. तर हे 2 म्हणजे फोटोग्राफ आणि सिग्नेचर हे तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि एकदम नीट तुम्हाला अपलोड करायचे आहेत, कारण की तुमच्या एक्झामसाठी तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर खूप इम्पॉर्टंट आहे. आता सगळ्यात पहिले जर तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करायचा असेल तर वरती तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे सिलेक्ट अपलोड टाईप. सिलेक्ट करून फोटोग्राफ ऑप्शन दिलेला आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन बघायला मिळतील. तर ह्याच्यामध्ये हेच दिलं आहे की नक्की तुमचा फोटोग्राफ किती बाय कितीचा असला पाहिजे, त्याची साईज किती असली पाहिजे. तर हे सगळे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. आय ॲग्रीवर क्लिक करून तर पुढे तुम्हाला अपलोड करायचा ऑप्शन देईल. याकडे तुम्हाला ओपनचं ऑप्शन दिलेलं आहे, ओपनवर क्लिक करायचं आहे. ओपनवर क्लिक केल्यानंतर तुमचा फोल्डर ओपन होईल, ज्याच्यामध्ये सगळे तुमचे फाईल्स सेव्ह असतील. त्याच्यामध्ये तुमचा फोटोग्राफ कुठे अपलोडेड आहे तर तो तुम्ही फोटोग्राफ सिलेक्ट करायचा आहे. जसे की मी ह्याकडे फोटोग्राफ ह्याकडे मी सेव्ह केलेला आहे, डमी फोटोग्राफ आहे, जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवतोय. तर मी ह्याकडे क्लिक करेन. याकडे मी क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर एक असा ऑप्शन देईल की बघा हा तुमचा फोटोग्राफ, हा एक तुमचा प्रिव्ह्यू आहे की तुम्ही बरोबर फोटोग्राफ अपलोड केले आहेत की नाही, तर हे तुम्हाला चेक करायचं आहे. जर सगळं बरोबर असेल तर सिम्पली अपलोडचं इकडे ऑप्शन असेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला अपलोड करायचं आहे सिग्नेचर. त्याच्यानंतर सिग्नेचरचं इकडे ऑप्शन दिलेलं असेल तर त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर ओपनवर ऑप्शन दिलेलं असेल तर त्यावर क्लिक करायचं आहे आणि सिग्नेचरचं जिथे पण सिग्नेचर तुमची सेव्ह असेल तर ते ओपन करून तुमची सिग्नेचर सिलेक्ट करायचे. आता तुमची सिग्नेचर नीट असली पाहिजे. जसं की मी इकडे कसं सिग्नेचर नीट सिलेक्ट केलेली आहे, एक शेपमध्ये मी सिग्नेचरमध्ये सिलेक्ट केली आहे. तर नीट तुम्हाला सिग्नेचर स्कॅन करायची आहे. जास्त पण छोटी पण नाही आली पाहिजे आणि जास्त मोठी पण नाही आली पाहिजे, सिम्पली मीडियम साईजमध्ये आली पाहिजे. जसं तुम्हाला इकडे एक्झाम्पल म्हणून दाखवतोय मी. जर तुमची सिग्नेचर सगळी बरोबर असेल तर अपलोड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला दोन्हीमध्ये प्रिव्ह्यू बघायला मिळेल की तुम्ही जे पण अपलोड केलं तर तुमचं बरोबर आहे की नाही. फोटोग्राफच्या खाली फोटोग्राफ तुम्हाला दिलेला असेल, तुमचा फोटोग्राफ बरोबर आहे की नाही, आणि सिग्नेचरच्या खाली तुम्हाला सिग्नेचर दिलेले असेल. तुमची सिग्नेचर नीट दिसते की नाही हे तुम्ही नीट चेक करून घ्या, कारण की तुम्ही जे पण ह्याकडे अपलोड कराल तर हे आहे तसं तुमच्या ॲडमिट कार्डवर प्रिंट होऊन येईल. आणि जर ॲडमिट कार्डवर काही चुकीचं प्रिंट होऊन आलं, म्हणजे फोटोग्राफच्या ठिकाणी जर तुम्ही दुसरंच काय अपलोड केलं असेल चुकून आणि तुम्ही न बघता फॉर्म वगैरे सबमिट केलात आणि ॲडमिट कार्डवर आहे तसं प्रिंट होऊन आलं, तर त्याच्यानंतर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतो. तर त्यामुळे आत्ताच सगळं तुम्हाला नीट अपलोड करायचं आहे. सगळं नीट अपलोड करून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला विचारलं आहे सिलेक्ट डॉक्युमेंट विच यू आर अपलोडिंग. तुम्ही कुठल्या डॉक्युमेंट अपलोड करताय तर ते तुम्हाला ह्याकडे सिलेक्ट करायचं आहे. आता ह्याकडे मल्टिपल डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही पॅन कार्ड पण अपलोड करू शकता, तुमचा पासपोर्ट पण अपलोड करू शकता, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो ID कार्ड, असे भरपूर ऑप्शन दिलेले आहेत, तर ते तुम्ही अपलोड करू शकता. सिम्पल मी इकडे सिलेक्ट करतोय आधार कार्ड. आधार कार्ड तुमच्या सगळ्यांकडे असेलच, तर तुम्ही आधार कार्ड अपलोड करा. तुमच्याकडे दुसरं डॉक्युमेंट असेल तर ते पण तुम्ही अपलोड करू शकता. तर आधार कार्ड मी क्लिक करतोय. बट एक तुम्ही लक्षात घ्या की ज्या पण डॉक्युमेंटवर तुमचे सगळे डिटेल्स करेक्ट असतील तर तेच डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा, कारण की भरपूर मुलं असतात ज्यांच्या आधार कार्डवरती नेममध्ये मिस्टेक असते किंवा डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक असते, तर त्यामुळे नंतर त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यामुळे आत्ताच ज्या पण डॉक्युमेंटवरती तुमचे सगळे डिटेल्स करेक्ट असतील तेच डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता अपलोड करण्यासाठी आधार कार्डच्या पुढे तुम्हाला अपलोडचा एक साईन दिसेल, तुम्हाला दिसत नसेल मे बी, तर ह्याकडे तुम्हाला अपलोडचा साईन दिलेला आहे. तर ह्या अपलोडच्या साईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ओपनवर क्लिक करायचं आहे आणि जिथे पण तुमचं आधार कार्ड सेव्ह असेल तर ते आधार कार्डवर क्लिक करायचं आहे. तर हे आधार कार्ड तुमचं ओपन झाल्यानंतर तुम्हाला अपलोडवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, मी ते डमी आधार कार्ड ॲड करतोय. तुम्ही तुमचं ओरिजिनल आधार कार्डच तिकडे तुम्ही ॲड करा
आता वरती ना तुम्ही ते रीड केलं असेल इन्स्ट्रक्शनमध्ये, तुम्ही कुठल्याही फॉर्मॅटमध्ये ते तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता. जसं की PDF पण तुम्ही अपलोड करू शकता, JPGमध्ये किंवा PNGमध्ये, म्हणजे इमेज फॉर्मॅटमध्ये पण अपलोड करू शकता किंवा PDF फॉर्मॅटमध्ये पण अपलोड करू शकता. मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही PDF फॉर्मॅटमध्येच अपलोड करा. ठीक आहे. सगळं तुम्ही अपलोड करून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ह्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही जे पण डिटेल्स तुम्ही एंटर केले होते प्लस जे पण तुम्ही डिटेल्स सिलेक्ट केले होते हे सगळे डिटेल्स तुम्हाला ह्या इकडे बघायला मिळतील. तर जे पण तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत तर हे सगळं तुम्ही क्रॉस चेक करून घ्या, सगळं तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. ह्याच्यामध्ये काही पण मिस्टेक नसली पाहिजे. तुम्ही पेमेंट करायच्या आधीच सगळं तुम्ही व्हेरीफाय करून घ्या, कारण की पेमेंट करून झाल्यानंतर तुम्ही कोणतेही डिटेल्स तुम्ही चेंज नाही करू शकत. तर जर काही मिस्टेक असेल तर आत्ताच तुम्हाला करेक्ट करून घ्यायचं आहे. इकडे तुम्हाला करेक्टचा ऑप्शन पण दिलेला आहे. इकडे तुम्ही एडिटचा ऑप्शन बघू शकता, त्यावर क्लिक करून जे पण तुम्हाला डिटेल्स पाहिजे असतील तर ते तुम्ही एडिट करू शकता. आता खाली पूर्ण स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली एक तुम्हाला अजून एक ऑप्शन बघायला मिळेल. ऑप्शन म्हणजे सगळे डिटेल्स बघायला मिळतील, म्हणजे तुम्ही कुठल्या सब्जेक्ट ग्रुप सिलेक्ट केलेला आहे, तुम्ही प्रेफरन्स काय काय सिलेक्ट केलेला आहे, क्वेश्चन पेपर कुठल्या लँग्वेजमध्ये तुमचा आला पाहिजे. तर हे सगळे डिटेल्स तुम्ही क्रॉस चेक करून घ्या. मी परत तुम्हाला रिपीट करून सांगतोय, कारण की भरपूर मुलं ह्याच्यामध्ये मिस्टेक करतात. तुम्ही फोटोग्राफ आणि सिग्नेचर बरोबर अपलोड केलं असेल तर त्याच्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट, तुम्ही पेमेंटसाठी प्रोसीड करू शकता. आता प्रोसीड फॉर पेमेंट केल्यानंतर प्लीज चेक दी डिटेल्स फिल इन द ॲप्लिकेशन फॉर्म करंटली बिफोर मेकिंग पेमेंट. आफ्टर पेमेंट यू कांट बी एबल टू मेक एनी चेंजेस. म्हणजे तुम्ही पेमेंट करायच्या आधीच सगळे डिटेल्स चेक करून घ्या. आता इथे तुम्हाला विचारलं आहे की आर यू शुअर टू प्रोसीड टू पेमेंट. येस, तर मी येस क्लिक करतोय. आता येसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून तुमचे काय काय डिटेल्स बघायला मिळतील. वरती तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही महाराष्ट्र कॅन्डिडेट आहात. येस, आणि तुमची कॅटेगरी ओपन आहे. आणि खाली तुम्हाला दिलं आहे की तुम्ही कुठला सब्जेक्ट ग्रुप सिलेक्ट केलात, PCM ग्रुप सिलेक्ट केलात. आता PCM ग्रुपसाठी किती फी आहे तर 1000 रुपीज फी आहे. ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन फी तुम्ही अजून पे नाही केली आहे आणि तुम्हाला 1000 रुपये पे करायचे आहेत. आता 1000 रुपये कोणत्या मुलांसाठी आहेत, जी पण मुलं ओपन कॅटेगरीमध्ये आहेत किंवा जी पण मुलं OMS कॅन्डिडेट आहेत, म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आहेत, तर त्या मुलांसाठी 1000 रुपये आहेत. जर तुम्ही कुठल्या इतर कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल, जसे की SC BC OBC SC ST किंवा इतर कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमधून तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला कमी फीज असणार आहे. आय गेस 800 रुपये फी आहे, तर ती फीज तुम्हाला पे करावी लागेल. आणि ही फी फक्त एका सब्जेक्ट ग्रुपसाठी आहे, म्हणजे PCMसाठी. म्हणजे जर तुम्ही फक्त एकच सब्जेक्ट ग्रुप PCM किंवा PCB एकाच सब्जेक्ट ग्रुपची जर तुम्ही एक्झाम देणार असाल तर तुम्हाला 1000 रुपये पे करावे लागतील. जर तुम्ही दोन्ही सब्जेक्ट ग्रुपची एक्झाम देणार असाल, म्हणजे PCM पण देणार असाल आणि PCB पण देणार असाल, तर दोन्ही सब्जेक्ट ग्रुपसाठी 2000 रुपये फीस तुम्हाला असणार आहे फॉर ओपन कॅटेगरी. ठीक आहे. आता हे सगळं तुम्ही चेक करून झाल्यानंतर खाली तुम्हाला सिलेक्टचा ऑप्शन दिलेला असेल. तुम्हाला टोटल फी 1000 आलेली असेल आणि त्याच्यानंतर प्रोसीड टू पेमेंट हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट मोडचा ऑप्शन सिलेक्ट करायला येईल. तुम्हाला कुठला पेमेंट मोड करायचा आहे. रेझर्व प्राइस ऑप्शन इकडे दिलेला आहे, इन्स्ट्रक्शन येतील आणि आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन्स हे ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही प्रोसीड टू पेमेंट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ज्या पण मोडने तुम्ही पेमेंट करणार असाल, क्रेडिट कार्डने करणार असाल किंवा तुमच्या UPIने करणार असाल, तर हे सगळे मोड इकडे ॲक्सेप्टेबल आहेत. तुम्ही त्या मोडने पेमेंट करू शकता. सो गाईज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे नक्की तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे तर हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला अजून काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा. त्याच्यावर पण जे पण काही मेजर अपडेट्स आहेत तर ते मी त्या तिकडे टाकत असतो. तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा. त्याची पण लिंक मी तुम्हाला इकडे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. प्लस जर काय मला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला इंस्टाग्रामची सगळे लिंक्स प्रोव्हाइड केलेले आहेत. सो गाईज, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.